मॅच जर पाहिला तर कालच्या दिवसातला शेवटचा मॅच होता, 1 ओव्हरचा मॅच. वेळेअभावी वेळे प्रभावी आपण षटकांमध्ये कपात करतोय, त्याकरता क्षमस्व दिलगिरी व्यक्त करतोय. भावपूर्ण श्रद्धांजली आपण कालपासून वाहिली होती या स्पर्धेकरता. स्वर्गीय प्रिन्सली भोईर मेमोरियल ट्रॉफी मध्ये आलेल्या सर्व पाहुण्यांचं, सर्व खेळाडूंचं, सर्व संघांचं, सर्व आयोजकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. सुपर ओव्हर मॅच आपण म्हणू शकतो, कारण की 2 संघ सुपर आहेत. सुपर डुपर हिट मॅच राहील का? प्रतीक गऱ्या बॉलिंग मार्क वरती देऊया दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. गेम ऑन. पहिला बॉल अभिषेक करता. पहिला बॉल 1 रन तर कंप्लीट. स्क्वेअर लेगला हलकासा बॅटचा एज घेतला होता या बॉलने. हा मॅच जो आहे ना तो दोन्ही टीम करता महत्वाचा आहे. लुइसा रॉड्रिग्स यांच्याकडून रोख रक्कम मावशी 10,000 रुपये देण्यात येतील. इथे जो संघ आपण केलं ती माहिती आपण देणार आहोत. सध्या मॅचच्या दिशेने आपण बोलतोय. रन झालेत फलकावरती टोटल 3. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅट वरती व्यवस्थित येत नाही. एक धाव पॉइंटला कंप्लीट. आणि कॅश प्राइज देखील आपण पाहतोय या मॅच करता. प्रिन्सली भोईर यांची मावशी लुइसा रॉड्रिग्स यांच्याकडून इथे जो जिंकेल त्या संघाला 10,000 रुपये देण्यात येईल. प्रिया ट्रॅव्हलचे सर्व आपण बघतोय. आणि प्रिया ट्रॅव्हल्स हे नाव नाही आहे, हे संपूर्ण जर पाहिलं ना मीरा भाईंदर उत्तम नगरी मध्ये ब्रँड आहे. डॉट बॉल आलाय. 4 बॉल 4 धावा या फलकावरती. लुइसा रॉड्रिग्स यांनी पारितोषिक लावले. इथे जो जिंकेल त्यांना असणार आहे 10,000 रुपये. ओ यावेळी पाहिला तर हा देखील डॉट बॉल, आतमध्ये वळणारा बॉल. आणखीन एक डॉट. दबाव प्रेशर बॅटिंग करणाऱ्या संघावरती. प्रतीक गऱ्या नावाचा गोलंदाज बॉलिंग मार्क वरती. इनसाइड आउट करून खेळलाय. फटका चांगला आहे. कव्हर रिझन मध्ये चेंडू जातो. 1 रन कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा सध्या कंप्लीट. जिंकायला आता टार्गेट जर पाहिलं ना तर 7 रनचा आहे. टॉसला यायचा. इथे जो जिंकेल तो प्रिन्सली भोईर यांचे मावशी लुइसा रॉड्रिग्स यांच्याकडून देण्यात येईल टोटल 10,000 रुपयाचा कॅश प्राइज. टॉस आपण करतो या 2 टीम. सेमीफायनलचा मॅच बाटे बंदर बॉयज आणि ठाकूर 11 उत्तन या 2 टीम दरम्यान सेमीफायनलचा आपण टॉस करूया. जाऊया टॉस बॉक्सच्या दिशेने. लवकर है कैप्टन, क्विक एंड फास्ट. चलिए जल्द आ जाइए. और टॉस हम टॉसला कॅप्टन येतील आणि बॅटर लगेच पाठवून द्या मैदानाच्या आत. जर्सी नंबर 7 चा संघ उतरला आणि त्यांच्या जर्सी वरती आहेत किती धावा पाहिजेत तर ते जर्सी बघून सांगू शकता की 7 रन जिंकायला आहेत. कारण की 7 नंबर लकी नंबर आहे आणि हम 7-7 हे ही भूमिका देखील अदा करावी लागेल. 1 ओव्हर मध्ये कधीही केव्हाही कोणत्याही क्षणी गेम चेंज होऊ शकतो. 1 रन मध्ये
जर पाहिलं तर कधी 6 रन एका बॉल वरती येत आहेत, कधी शेवटपर्यंत धावा होत नाही आहेत. प्रत्येक गऱ्या बॉलिंग चांगली गेले, आता बॅटिंग चांगली करावी लागेल. ज्याच्याकडे एक्सपिरियन्स आहे अंडर प्रेशर बॅटिंग करायचा, बघूया आता कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल. स्वर्गीय प्रिन्सली भोईर मेमोरियल ट्रॉफी 2025 आपण बघतोय. किंग ऑफ व्हेइकल प्रिया ट्रॅव्हल्स यांनी नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिलं तर भरपूर सहकार्य केले, आणि कोणाला जर आउट ऑफ किंवा महाराष्ट्रभर दौरा करायचा असेल ना तर किंग ऑफ व्हेइकल प्रिया ट्रॅव्हल्स यांच्याशी संपर्क साधा. चांगली फॅसिलिटी आणि कमी बजेटमध्ये तुम्ही संपूर्ण महाराष्ट्र दौरा, मग तुम्हाला पाहिजे तशी फॅसिलिटी. कोणाला कार हवे कार, मिनी बस, लक्झरी बस आणि इतर सर्व व्हेइकल्स, म्हणून संपूर्ण मीरा भाईंदरमध्ये टॉप लेवलला प्रिया ट्रॅव्हल्स यांचं नाव घेतलं जाते. पहिला बॉल रनआउटची संधी, काय हिट केला जाईल का तर नाही. 1 रन येतोय, दबाव मध्ये आहे दोन्ही टीम. 5 बॉल 6 ची गरज. यानंतरचा टॉस पाटीबंदर आणि ठाकुर 11 उत्तम टीम या दोन संघादरम्यान. प्रिंसली भोईर इनकी मम्मी को इनवाइट करते हैं टॉस के लिए. एक बहुत ही यहीं करेंगे, ऊपर नहीं जाएंगे, सिर्फ टॉस करना है. टॉस साठी यायचं आहे. देखिए दो टीमों के बीच में टॉस हो रहा है. वाईसीबी जो ठाकुर 11 के कप्तान, एक मिनट, कोण तुम्ही बोलणार आहेत? चलवा उडवा. हेड आयला आणि टॉस इकडे म्हटलं भाटेबंदर बॉयज जिंकलाय. काय निर्णय असेल तुमचा? आम्ही पहिली बॅटिंग करू. चलिए बेस्ट ऑफ लक दोनों ही टीमों के. टॉस जीता है भाटेबंदर बॉयज ने, बल्लेबाजी का फैसला लिया है. नेक्स्ट मैच में चलेंगे. इसके बाद जो मैच रहेगा वो एक सेमीफाइनल का क्रूशल मैच. ऑन फील्ड डिसिजन जो आहे तो मान्य करावा लागेल आणि फेअर डिलिव्हरी. चला बघा, अगोदर देखील आपण पाहिले चांगली स्पर्धा पार पडले. कुठलाही टीव्ही अंपायर रेफर करू नका प्लीज. रनआउटच्या माध्यमातून विकेट जातोय. 4 बॉल 6 ची गरज. उलट दिशेने खेळण्याचा इरादा होता. बॉल डॉट जातोय, दबाव मध्ये आहे प्रतीक. थोडस घाई फंबलिंग असतं असे, कारण की अनेक वेळा आपण पाहिले अंडर प्रेशर खेळायचं असतं. इथून सांगणं सोपं असते, मैदानाच्या आतमध्ये कठीण भूमिका असते फिल्डरची. 7 रनचा आव्हान होता, परंतु 3 बॉल मध्ये जेरवास काय गोलंदाजी करतोय. फॅब्युलस नाव आहे जेरवास. प्रत्येक गऱ्या स्ट्राईकला आहे. 3 बॉल 6 ची गरज. 7 चा आव्हान होता आणि मॅच बनवला जेरवसने. गिलरॉय नॉन स्ट्राईक इनला आहे. चला घाई करा. यावेळी मोठा फटका खेळलाय. चेंडू हवेत राहिलाय. मॅकमिलन टप्पा डाऊन दी बॉल आणि त्याने हा टिपलाय. झेल परतावा लागेल प्रतीकला. बॅक टू द पविलियन. चला बॅटर लवकर या, टाइम नाही आपल्याकडे, लवकर यायचं बॅटर. 2 बॉल 6 ची गरज. मी अगोदर म्हटलंय की 7 रन जरी वाटले असतील ना, 7 रन असा आकडा आहे की 1 बॉल मध्ये देखील फिनिश होतो, 2 बॉल मध्ये देखील आणि शेवटच्या बॉल पर्यंत देखील राहतो. क्विक अँड फास्ट स्पीडअप करा गेम. नवीन बॅटर आलाय, त्याच्या माहिती करता. 2 बॉल 6. काय मॅच रंगतोय.
डिलॉन आलाय मैदानाच्या आत. उत्तनच्या टीम मला वाटते क्वालिफाय झाल्यात सर्व, म्हणजे ज्या तिन्ही ट्रॉफी आहेत उत्तन गावामध्ये राहतील जसं मागील स्पर्धेमध्ये झालं. ओ हा बॉल वाईट बॉल, दबाव दबाव दबाव, धडकन, प्रेशर, सर्व गोष्टी आहेत या बॉल वरती. वाईटच्या स्वरूपात एक धाव येईल, 2 रन आलेत. काय वाईट गेम चेंजर होईल का? 2 बॉल 5 ची गरज. जर्सी नंबर 7 आहे म्हणून 7चा टार्गेट, परंतु हम 7-7 हे देखील दाखवले फिल्डिंग करणाऱ्या टीमने. ओ काय बॉल टाकलाय, अप्रतिम बॉल, बॉल ऑफ द मॅच, रन आउट. दुःखाचे कामरांकण सगळ्यांना कैदी, सुखाची चावरी मेरी संगती प्राणी. एक बॉल 5 ची गरज. सुपर बॉयज मागील स्पर्धेमध्ये क्वालिफाय झालेला संघ आहे, हार मानणार नाही. आणि सुपर से भी ऊपर कामगिरी या संघाची राहिले. एक बॉल मगाशी पाहिलं बंदर पाखाडी संघ पराभव झालाय. फुलटॉस बॉल टाकला होता, त्यावेळी चित्र बदलल्यात. अनेक वेळा आपण पाहिले 1 बॉल 5, 1 बॉल 6, 10 पैकी 7 मॅच मध्ये होत असतात आणि 7 धावा डिपेंड अनेक वेळा केलेल्या आहेत गोलंदाजाने, म्हणून या मॅच करता टाळ्या झाल्या पाहिजे. 1 बॉल 5 ची मॅच. काय मॅच रंगतोय, मॅच रंगवणारा मैदानाच्या आतमध्ये आलाय. गोलंदाज तयार, जयरवास. 1 बॉल 5 ची गरज आणि हा कॅच नाही तर हा मॅच घेतलाय. अभिनंदन सुपर बॉयज. असं वाटतंय की 2 रन वरती थांबवले, म्हणजे 4-5 रन असते तरी जिंकला असता असं म्हणायला वावगट ठरणार नाही. काय मॅच झाल्यात आजच्या दिवसातला. हे ट्रिब्यूट केलेली स्पर्धा आहे. भावपूर्ण श्रद्धांजली स्वर्गीय प्रिन्सली भोईर यांना आणि जबरदस्त मॅच रंगलेला.